नमस्कार, मी जान्हवी। रजोनिवृत्तीचा काळ म्हणजेच मेनोपॉज किंवा मासिक पाळी बंद होण्याचा काळ कुठल्याही स्त्रीसाठी खूपच महत्त्वाचा आणि संवेदनशील असा असतो। या काळामध्ये तिच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात। हार्मोनल चेंजेस मोठ्या प्रमाणात होत असतात। इस्ट्रोजन हार्मोनची पातळी शरीरामध्ये कमी झालेली असते, त्यामुळे तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर, प्रजनन संस्थेवर, मज्जासंस्थेवर, हाडांवर, त्वचेवर मोठमोठे परिणाम होत असतात। या काळात बऱ्याच स्त्रियांना डिप्रेशन, मानसिक थकवा किंवा मूड स्विंग्सचा त्रास होतो। मानसिक स्थिती अचानक बदलते। शरीरातील फील गुड केमिकल्स, एंडोर्फिन्स यांचं संतुलन बिघडतं। त्यामुळे अचानक उगाचच त्यांना रडू येतं। छोट्या छोट्या गोष्टींवर डोळे भरून येतात, उदास व्हायला होतं। अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये तूप, बाजरी, शेवगा, अंजीर, टोमॅटो, पेरू अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे। केळं खाल्ल्याने सुद्धा उदासीनता दूर होऊन मन प्रसन्न होतं। काही जणींचा लघवीवरचा कंट्रोल सुटतो, सारखी लघवी होते। अशा वेळी आले रसामध्ये खडीसाखर घालून सकाळ संध्याकाळ घेतल्याने आराम मिळतो। जर वारंवार प्रमाणापेक्षा जास्त लघवी होत असेल तर सकाळ संध्याकाळ 1-2 तिळाचे लाडू खाल्ल्याने आराम मिळतो। तसेच एक टब्भर पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं बसून अश्विनी मुद्रा करावी, म्हणजेच गुदद्वाराचं आकुंचन आणि प्रसरण करावं, याने सुद्धा आराम मिळतो। काही जणींना लघवी साफ होत नाही, लघवीच्या जागी जळजळ किंवा आग होते। त्यांनी 1 लिटर पाण्यामध्ये 1 कांदा घालून ते पाणी चांगलं उकळावं आणि मग ते पाणी थंड झाल्यावर ते पाणी प्यावं। त्यामुळे लघवीच्या सर्व तक्रारी दूर होतात। आहारात वेलची, अंजीर, कारली, अळीव या गोष्टींचा समावेश करावा। आवळ्याच्या चूर्णामध्ये तूप आणि गूळ घालून हे चूर्ण घेतल्याने सुद्धा लघवी साफ होते आणि हे त्रास बरे होतात। या काळामध्ये बऱ्याच स्त्रियांमध्ये विसराळूपणा उद्भवतो। छोट्या छोट्या गोष्टी किंवा महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा लक्षात राहत नाही। मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यामुळे या गोष्टी घडतात। अशा वेळी आपण आपल्या आहारामध्ये बुद्धिवर्धक पदार्थांचा समावेश केला पाहिजे। आपण आपल्या आहारामध्ये बदाम, अक्रोड, लसूण, कांदा, तूप, पेरू, कारली या गोष्टींचा समावेश करू शकतो। मेंदूच्या पेशींना चालना देण्यासाठी आपण मेंदूला सतत कार्यरत ठेवलं पाहिजे। त्यासाठी आपण वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करू शकतो, लाईक शब्दकोडी सोडवणं, कामात विविधता आणणं, रोज एकाच रस्त्यावरून स्टेशनला जाण्यापेक्षा आज दुसरा मार्ग अवलंबणं किंवा अशा प्रकारचे वेगवेगळे आपण कार्य करू शकतो। ड्रायव्हरऐवजी कधी स्वतःच कार चालवणं, याने सुद्धा मेंदूला खूपच छान चालना मिळते। शतावरीला स्त्री सखी असंही म्हटलं गेलं आहे। स्त्रियांच्या सर्व समस्यांवर हे एक उत्तम औषध म्हणून सिद्ध झालं आहे। वृद्धत्व लांबवण्यासाठी सुद्धा याची मदत होते। रोज 2 चमचे शतावरी कल्प 1 कप दुधातून घेतल्याने स्त्रियांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। आपण स्वतःकडे दुर्लक्ष करू नका। जर कुठलीही समस्या आटोक्यात येत नसेल तर डॉक्टरी सल्ला घेणं खूपच गरजेचं ठरतं।